सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 16वा. त्यामध्ये आपण आज शेवटचा 10वा समास, त्याचं नाव आहे गुणभूत निरूपण. त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. समासा 10वा आहे, त्याचं नाव आहे गुणभूत निरूपण. स्वामीजींना श्रोत्यांनी प्रश्न विचारला की जगामध्ये सारी पंचभूतांची धांदल दिसते, पंचभूतांशिवाय जगात काहीच नाही. बरी पंचभूते विकारी आहेत, म्हणजे बदलणारी आहेत. ती गेल्यानंतर काय शिल्लक राहते? पंचभूते बदलणारी आहेत आणि ती गेल्यानंतर काय शिल्लक राहते? 3 गुण कोठे जातात? कारण अष्टधा प्रकृती आहे, आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. आणि त्यामध्ये 5 महाभूतं आणि 3 गुण. मग पंचभूते गेल्यानंतर काय शिल्लक राहते? 3 गुण कोठे जातात? असा प्रश्न विचारला श्रोत्यांनी. तेव्हा स्वामीजी याचे उत्तर देताना म्हणतात की अंतरात्मा हे 5वे भूत आहे. त्याच्यात त्रिगुणांचा अंतर्भाव होतो, म्हणजे अंतरात्म्यामध्ये त्रिगुणांचा समावेश होतो. जे जे झालेले आहे ते सारे भूत आहे. जे होऊन गेले त्याला भूत म्हणतात. भूत शब्दाची व्याख्या केली. जे होऊन गेलेले आहे, जे झालेले आहे ते सर्व भूत आहे. आणि आपण काळ देखील ज्याला बोलतो 3 काळ आहे, तर ते 3 काळ माहिती आहे. त्यातला पहिला काळ आपण बोलतो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. म्हणून भूतकाळचा अर्थ काय? जे मागे होऊन गेले, मागच्या काळात होऊन गेले, त्याला म्हणायचं भूत. म्हणून जे जे झालेले आहे ते सारे भूत आहे. अर्थात त्रिगुण त्याच्यातच येतात. 3 गुण आहेत ते या भूतामध्येच येतात. आपल्याला दिसणारे सारे दृश्य विश्व पंचभूतांपासून झालेले आहे. दृश्य पदार्थात एका भूताची उणीव दुसरे भूत भरून काढते. आता इथे नुसतं भूत नाही, तर पंचभूतमध्ये जे 5 आहेत त्याबद्दल स्वामी सांगतात. अशा पद्धतीने सजीव देह तयार होतो. सर्व ठिकाणी पंचभूतांचा काला असल्याने त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे निवडता येत नाही. या दृश्य विश्वाबद्दल सर्व काही समजणे दुर्घट आहे. दुर्घट आहे म्हणजे अवघड आहे. कोणालाही या दृश्य विश्वाबद्दल सर्व काही अजूनपर्यंत समजलेले नाही. थोडेसे लक्षात यावे म्हणून येथे काय सांगितले इतकेच. समर्थ म्हणतात आपल्याला थोडंसं लक्षात यावं म्हणून इथे थोडं सांगितलं. निरनिराळ्या शास्त्रांमध्ये विरोध असतो. अनुमानाने, तर्काने एक धड निश्चय होत नाही. भगवंताचे अगाध गुण आहेत. एकटा आत्माराम सगळे विश्व पाळतो, चालवतो. त्याच्याशिवाय सर्व प्राणी केवळ प्रेत बनून राहतात. सर्व प्राण्यांची धूळ बनते. म्हणजे आत्माराम आहे, अंतरात्मा आहे, भगवंत आहे म्हणून काही चाललेलं आहे. म्हणून अंतरात्मा म्हणजे जिवंतपणा. अंतरात्मा नाही म्हणजे मरण. हे आपल्याला बरोबर समजले पाहिजे. माणसाचा विवेकसुद्धा अंतरात्म्यामुळे घडतो. तात्पर्य माणसाचे अंतरात्मारूपी जगदीश्वराला भजावे. आपण प्रत्येकाने आपल्या अंतरात्मा जो आहे जगदीश्वर, त्याला भजावे, त्याची सेवा करावी, त्याची उपासना करावी. उपासना योग्य रीतीने आणि उत्तम चालली तर वरील विचार
आपल्याला आपोआप कळतात. उपासनेचा आधार फार मोठा असतो मानवी जीवनामध्ये. समोर सांगतात, उपासनेचा आधार फार मोठा असतो. भजन, साधन आणि अभ्यास यांच्या योगाने परमार्थ साधावा. भजन, साधन आणि अभ्यास यांच्या योगाने परमार्थ साधावा. आपल्याला असा विश्वास आपल्यामध्ये बाळगायचा आहे. हे विश्व जर पंचभूतात्मक आहे आणि पंचभूते तर अशाश्वत आहेत, तर ती कधीतरी नाहीशी होणारच. मग त्रिगुणांचे काय होते? अंतरात्मा हा सर्वांचे मूळ आहे. त्याच्यामध्ये त्रिगुण लीन होतात. सर्व भूते अंतरात्म्यात कशी लीन होतात, या प्रश्नांची उत्तरे स्वामीजी आता देत आहेत. प्रश्न काय? सर्व भूते अंतरात्म्यात कशी लीन होतात? स्वामीजी म्हणतात, पंचभूतांनी जग चालते. जगामध्ये सर्वत्र पंचभूतांची धांदल आहे, लगबग आहे. ते पंचभूते लय पावल्यानंतर, त्यांचा नाश झाल्यानंतर मग काय उरते? श्रोता वक्त्याला असा प्रश्न करतो की सारासार विचारात पंचभूतांना फार महत्त्व दिलेले आढळते, पण मग त्रिगुणांचे काय झाले? त्यावर स्वामी सांगतात की अंतरात्मा हे पाचवे भूत आहे. त्याच्यातच त्रिगुणांचा समावेश होतो. चित्त स्थिर करून नीट पहा. जे जे झाले ते ते सर्व भूत आहे. त्रिगुणसुद्धा झाले. त्रिगुणसुद्धा जे झाले त्यातच येतात. या दृश्य विश्वात पंचभूतांखेरीज दुसरे काहीही नाही. जे जे काही आहे ते सर्व पंचभूतांपासून झालेले आहे. आणि एका वेगळे एक असे काही घडतच नाही, कधीच घडत नाही. सर्व भूतांमध्ये पाचही भूते हजर असतात. सर्व पदार्थांमध्ये, सर्व वस्तूंमध्ये ही पाचही भूतं हजर आहेत. अंतरात्म्यापासून वायू झाला आणि वायूपासून अग्नी प्रगट झाला. अग्नीपासून पाणी प्रगट झाले, म्हणजे पाणी निर्माण झाले असे म्हणतात. जिकडे तिकडे पाणी पसरलेले होते. सूर्याच्या उष्णतेने ते पाणी घट्ट झाले. अशा रीतीने अग्नी आणि वायू यांच्यापासून पृथ्वी तयार झाली. अग्नी, वायू आणि तेज नसते तर सर्व ठिकाणी थंडी राहिली असती. काय सांगतात समर्थ? अग्नी, वायू आणि तेज नसते तर सर्व ठिकाणी थंडी राहिली असती, आणि त्या थंडीमध्ये अशा रीतीने उष्णता निर्माण केली भगवंताने. वायू, अग्नीची निर्मिती करून भगवंताने थंडीमध्ये सुद्धा उष्णता निर्माण केली. ज्या भूताचे जे वर्म असते, ज्या भूताचे जे वर्म असते ते दुसऱ्या भूताच्या कर्माने नरम पडते. म्हणून तर दृश्याचा मोठा पसारा वाढला. याच युक्तीने प्राणीमात्रांचे देह तयार झाले. उदाहरणार्थ, अग्नीने उष्णता उत्पन्न केली तर पाण्याने ती उष्णता सौम्य केली, आणि पाण्याने नुसती उष्णता सौम्य नाही केली तर पाण्याने गारठा म्हणजे गारवा निर्माण केला. पण तो सूर्याने सौम्य केला. थंडीमध्ये आपल्याला जास्त गारठा जाणवतो. इतर वेळेला आपण बोलतो गारवा, गार हवा सुटली तर आपण बोलतो इतर वेळेला गारवा. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो गारवा सुटला, आणि थंडीमध्ये जर जास्त हवा सुटली तर आपण तो गारठा पडला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय? पाण्याने हा गारठा निर्माण केला, पण तो सूर्याने सौम्य केला. सौम्य म्हणजे आपल्याला सहन करता येईल असा. परस्परांच्या अशा समतोलपणाच्या गुणधर्मांनी जीव तयार होतो. या परस्पर एकता असल्याकारणाने, पंचभूतांमध्ये परस्परांमध्ये एकता असल्याकारणाने, समानता असल्याकारणाने
समतोलपणा असल्या कारणाने जीव तयार होतो, जिवंत पिंड तयार होतो. जिकडे तिकडे नुसताच गारठा असतात. जर आपण याची कल्पना केली तर जर जिकडे तिकडे नुसता गारठाच असता तर काय झालं असतं, सर्व प्राणी मात्र मरून गेले असते. त्याचप्रमाणे नुसती उष्णताच असती तर सर्व काही करपून गेले असते. उष्णतेने एक जग करपून गेले असते. पाणी आटून पृथ्वी तयार झाली. पाणी आटून पृथ्वी तयार झाली, पण ती नुसत्या सूर्यकिरणांनी शुष्क आणि कोरडी होऊन गेली असते. तसे होऊ नये म्हणून देवाने उपाय शोधून काढला. पृथ्वी कोरडी पडू नये, शुष्क होऊ नये म्हणून देवाने काय केलं, एक उपाय शोधून काढला. कोणता उपाय? देवाने पावसाळा निर्माण केला. पावसामुळे पृथ्वी थंड होते. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या उष्णतेने तापलेली पृथ्वी पाऊस पडल्यानंतर थंड होते आणि त्यावेळेला थोडी गरमी आणि थोडी थंडी, हा जो ऋतू सुरू होतो त्याला म्हणतात हिवाळा. हिवाळ्यामध्ये थोडी थंडी आणि थोडी गरमी असते. पण जर फारच थंडी पडली की लोकांना कष्ट होतात, झाडे बिडे करपून जातात. म्हणून देवाने त्यानंतर पुन्हा उन्हाळा निर्माण केला. असे ऋतुचक्र चालू आहे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आणि तिन्ही ऋतू जे आहेत ते भगवंताने का निर्माण केले त्याचं आपल्याला आत्ता समर्थांनी स्पष्टीकरण दिलं. रोज दिवसभरात देखील सकाळ, दुपार, संध्याकाळ असे काही थंड आणि काही गरम काळ देखील आहेत. या 3 काळामध्ये काही थंड आहे आणि काही गरम काळ आहेत. एकामागून एक यावेत असा क्रम तयार करून देवाने पंचभूतांची नीटपणे व्यवस्था लावली आहे. हे तिन्ही ऋतू जे आहेत, तिन्ही काळ आहेत, ते एकामागून एक यावेत असा क्रम तयार केला देवाने आणि पंचभूतांची नीटपणे व्यवस्था लावलेली आहे. त्याच्यामुळे प्राणी जगतात. अन्नामधील अनेक रसांनी कठीण रोग निर्माण होतात. आपण जे अन्न खातो तर बऱ्याच वेळा असं होतं की अनेक रसांमुळे कठीण रोग निर्माण होतात. त्यांना बरे करण्याआधी, रोगांना बरे करण्याआधी म्हणजे ज्याला तो रोग झालेला आहे, आजार झालेला आहे, त्याला त्यातून बरे करण्याआधी देवाने वनस्पती निर्माण केल्या आणि अशा रीतीने या सृष्टीची रचना केली. पण ती आपल्याला कळली पाहिजे. स्वामीजी सांगतात, आपला देह हाडामासांचा घट्ट दिसतो. आपला देह कसा आहे? हाडामासांचा घट्ट दिसतो, पण रक्त आणि रेत हे त्याचे मूळ आहे. वास्तविक रक्त आणि रेत म्हणजे काय? तर रक्त आणि रेत म्हणजे पाणीच आहे. पण त्याचेच दात होतात. आपले दात कसे निर्माण होतात सांगतात स्वामीजी, रक्त आणि रेत याच्यामुळे दात तयार होतात. अनेक रत्ने अशी द्रवापासून म्हणजे पाण्यापासून होतात, असा आपल्याला अनुभवसुद्धा येतो. सगळ्या दृश्य जड पदार्थांचा मूळ बांधा पाण्याचाच असतो. कोणताही जड पदार्थ घेतला दृश्य जगातील तर त्याचं मूळ काय? पाण्यात आहे. त्या पदार्थाला बांधा पाण्यानेच तयार होतो. पाण्याच्या साहाय्याने सर्व व्यवहार चालतात. पाण्यावाचून प्राणी जगूच शकणार नाही. पाणीदार सुरेख मोती, हिरे, माणके, इंद्रनीळ वगैरे पाण्यापासूनच तयार होतात. आता कोणत्या भूताचा महिमा सांगावा अशी अडचण वाटते. कारण जेथे ते पंचभूते एकमेकात कालवलेली आहेत. त्या काल्यामध्ये प्रत्येक भूत वेगवेगळे काढता येणे कठीण आहे.
पण सामान्य माणसाच्या मनाला पटावे म्हणून समर्थ म्हणतात, मी थोडेसे वर्णन केले. जगामध्ये जे विचारवंत आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना पंचभूतांच्या गुणधर्माची बरोबर योग्य ती कल्पना येते. कोणत्याही माणसाला सगळे काही समजले असे कधीच होत नाही. बरे, निरनिराळ्या शास्त्रांच्या निर्णयामध्ये विविध शास्त्र आहेत, वेगवेगळी शास्त्र आहेत आणि प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळा आहे. त्यामुळे त्या शास्त्रांच्या निर्णयामध्ये विरोध आढळतो. त्यामुळे नुसत्या अनुमानाने अंदाजाने आपल्याला निश्चित ज्ञान होत नाही. भगवंताचे गुण अगाध आहेत. शेषाला देखील, म्हणजे शेषनाग आहे हजारो जीवांचा, त्याला देखील आपल्या जीवांनी त्याचे वर्णन करता येत नाही. अंतरात्मा नसेल तर वेद विधीसुद्धा लटके भरतात. अंतरात्मा हा सर्वांचे पालन करतो, पोषण करतो, सगळे त्रैलोक्य तोच तर सांभाळतो. एका अंतरात्म्याशिवाय सगळ्यांची माती होते. जे ते आत्माराम नाही ते काहीच शिल्लक राहत नाही. तो नसेल तर त्रैलोक्यातील प्राणी प्रेतरूप होऊन जातात. तो नसेल तर मरण येते. त्याच्याशिवाय जिवंतपण असूच शकत नाही. प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट विवेकाने सारासार विचार करून आपल्या अंतर्यामी नीट समजून घ्यावी. आपल्या आतमध्ये अंतर्यामी अंतरात्मा आहे म्हणून आपलं सर्व काही चाललेलं आहे. तो ज्यावेळेला निघून जाईल त्यावेळेला सर्व काही संपलेलं असेल. ही गोष्ट प्रत्येक मनुष्याने सारासार विचार करून समजून घ्यावी. विवेकाचा उपयोग करून मनुष्य जे समजून घेतो ते सुद्धा अंतरात्म्याशिवाय होऊ शकत नाही. आपण आता ऐकलं की मनुष्याने विवेकाने ही गोष्ट समजून घ्यावी. पण विवेकाचा उपयोग करून मनुष्य जे समजून घेतो त्यालासुद्धा अंतरात्माच कारणीभूत आहे. अंतरात्मा असेल तरच आपल्याला विवेकाने अंतरात्म्याला समजून घेता येईल. अंतरात्म्याचे हे महत्त्व ओळखून प्रत्येकाने त्याचे म्हणजे अंतरात्म्याचे म्हणजे जगदीशाचे भजन करावे. ज्याच्या अंतर्यामी उपासना प्रगट होते, म्हणजे ज्याच्या अंतर्यामी अंतरात्म्याच्या अस्तित्वाची खूण पटते त्याला अंतरात्म्याचे सर्व कर्तेपण लक्षात येते. अंतरात्म्याचं कर्तृत्व काय, त्याचं कर्तेपण काय हे कोणाला कळतं? ज्याच्या अंतर्यामी अंतरात्म्याची अस्तित्वाची खूण पटलेली आहे त्यालाच लक्षात येतं. यासाठी अंतरात्म्याचा सर्व काही करताय हे आपण नीट मनाला पटवून द्यावे. आपल्या सर्व गोष्टींचा करता, सर्व क्रियांचा करता हा अंतरात्माच आहे हे आपण आपल्या मनाला पटवून द्यावे. उपासना किंवा अंतरात्मा आपल्या अंतर्यामी आहे ही जाणीव मनाला मोठा धीर देते. पण ही जाणीवच नसेल, आपल्या अंतर्यामी ही जाणीवच नसेल तर मनाला धीर वाटत नाही. या जाणीवेचा आपल्याकडे अभाव असून सपाटून धडपड केली तरी माणसाला यश मिळत नाही. आपल्या पाठीशी एखादी बलवान व्यक्ती किंवा शक्ती नसेल, आपल्या पाठीशी एखादी बलवान व्यक्ती किंवा शक्ती नसेल तर माणसाला आधार मिळणार नाही. याकरिता अंतरात्मा आपल्या पाठीशी असावा म्हणून जराही वेळ वाया न घालवता अंतरात्म्याचे भजन करावे. भजन, साधन आणि अभ्यास यामुळे माणसाला परमार्थ साधतो. या 3 गोष्टी परमार्थ आपल्या पूर्ण करतात.
पहिली गोष्ट म्हणजे भजनानंतर गेले साधन, परमार्थाची साधनं आहेत. मग ती साधनं अनेक नाही होती, अनेक साधनं होती परमार्थाची, परमात्म्याकडे जाण्याची, भगवंताच्या भक्तीची. पण आता कलियुग आपल्याला सांगितलेलं आहे की एकच साधन आहे, नामसंकीर्तन. म्हणून साधन कोणतं कळलं पाहिजे आपल्याला? भजन, साधन आणि नंतर अभ्यास. नामस्मरणाचा देखील अभ्यास असावा लागतो, तर आपल्या मुखामध्ये शेवटपर्यंत भगवंताचं नाम येतं. जर त्याचा अभ्यास नसेल तर मग आपल्याला शेवटी त्याच्या नावाचा उपयोग होत नाही. अशा रीतीने समर्थ सांगतात की आपण जे सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील सप्ततीन्वय नावाच्या 16व्या दशकातील गुणभूत निरूपण नावाचा हा 10वा समास आणि 16वा दशक या ठिकाणी पूर्ण झाला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.